आजच्या व्लॉगमध्ये एक सरप्राईज आहे. ऋषिताचे पप्पा अचानक तिला भेटायला का आले आणि शेवटी आम्ही हिंगणघाट डीमार्टमध्ये अशी शॉपिंग केली की बजेट विसरली. एंडपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल ऋषिता. आज सकाळपासून ऋषिता खूप हॅपी मूडमध्ये होती कारण तिचे पप्पा खास तिला भेटायला आले होते. काही दिवस वर्कमुळे त्यांना वेळ मिळाला नव्हता म्हणून आज स्पेशली ते ऋषितासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायला आले. पापाला बघताच ऋषिताच्या फेसवर एक क्यूट स्माईल आली. तिचे तो लिटिल एक्सप्रेशन बघून आम्हाला पण खूप आनंद झाला. हे मुमेंट खरंच कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यासारखेच होते. ब्रेकफास्ट नंतर आम्ही रेडी झालो आणि निघालो हिंगणघाट डीमार्ट शॉपिंगसाठी. पण या शॉपिंगमध्ये एक इंटरेस्टिंग सरप्राईज होता. काय काय घेतलं आणि बजेट कंट्रोलमध्ये राहील का, चला बघूया. काय बनवते गोपी? इडली सांबार. 10 out of 11. गाईज इथे इतके क्यूट ड्रेसेस, फ्रॉक आणि जम्पसूट होते की खरंच कोणता घेऊ हेच समजत नव्हतं. एक जम्पसूट बघत होतो. कधी कलर आवडायचा, कधी प्रिंट, तर कधी फॅब्रिक टच करून बघत होतो की ऋषिताला कम्फर्टेबल राहील का. फायनली आम्हाला हा ब्युटिफुल जम्पसूट दिसला. या जम्पसूटचा कलर खूप फ्रेश होता, फॅब्रिक खूप सॉफ्ट होतं म्हणून बेबी स्किनला कम्फर्टेबल राहणार. डिझाईन पण सिम्पल आणि एलिगंट होतं. मला वाटलं की हा ऋषितालावर खूप क्यूट दिसणार म्हणून विदाऊट सेकंड थॉट आम्ही हा जम्पसूट फायनल केला. शॉपिंग कंप्लीट झाल्यावर आम्ही बिलिंग काउंटरवर गेलो. बिल झालं आणि फायनल ऋषिताचा न्यू जम्पसूट घेऊन खूप हॅपी मूडमध्ये घरी निघालो. गाईज मला खूप एक्साइटमेंट आहे ऋषिताला हा जम्पसूट घालायची आणि पुढच्या व्लॉगमध्ये आपण ऋषिताला हा जम्पसूट घालून तुम्हाला फुल लुक पण दाखवणार आहेत. बस आजचा व्लॉग इतकाच. व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या व्लॉगमधला कोणता मोमेंट जास्त आवडला. पापा ऋषिताची बॉन्डिंग, इडली सांबार, टेम्पल दर्शन की डीमार्ट शॉपिंग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.